आज आपण बनवतोय 1 वाटी भिजवलेली डाळ आणि 1 कप रवा यापासून आपण मस्त असा पदार्थ बनवणार आहोत। तर इथे 2 ते 3 तास आपण 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती, ती आता आपण वाटून घेणार आहोत। तर वाटणामध्ये आपल्याला 1 वाटी डाळ, 5-7 हिरव्या मिरच्या, 5-7 लसूण पाकळ्या, 4 लवंगी आणि 4 काळी मिरी हे घेऊन आपल्याला असं वाटण मस्त करायचं आहे। तर वाटण आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही, थोडं जाडं भरडच ठेवायचं आहे। इथे 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकायचे, थोडंसं गरम पाणी करून हे आपल्याला रवा मस्त असा पुरीसारखा मळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण रवा मळून घेऊया। तर इथे जास्त कडक पाणी घ्यायचं नाही, जास्त थंडही घ्यायचं नाही, अगदी कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे रवा आपला मस्त असा आपण मळून घेतलेला आहे, याला एक अर्धा तासभर आपण मुरत ठेवूया। तर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर इथे आपण मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, मॅगी मसाला आहे, नंतर थोडीशी कोथिंबीर आहे आणि हे सर्व आपल्याला मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत, याला छान असं मिक्स करून घेणार आहोत। नंतर हे मिक्स करून झालं की यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले वाटण तयार झालेले आहे। नंतर आपण आता जे रवा मळून घेतलेला होता त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे आपल्याला मस्त असे चपातीसारखं लाटून घ्यायचे आहे, जाड जास्त लाटायचं नाही, जास्त पातळही लाटायचं नाही। आणि टोपणाच्या किंवा वाटीच्या साह्याने आपल्याला असे गोल करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने, जास्त पातळ लाटायचं नाही, जास्त जाडही नाही। नंतर यात आपण जे आपण वाटण तयार केलेलं आहे डाळीचं ते यामध्ये आपण भरून घेणार आहोत। तर तुम्ही याला गोलही भरून घेऊ शकता किंवा या पद्धतीने भरून घ्यायचं आणि वरून असं दाबून बंद करायचं। तर जास्त दाबायचं नाही आपल्याला, फक्त असं फोल्ड करून घ्यायचं। तर या पद्धतीने आपण सर्व सारण भरून या पद्धतीने फोल्ड करून घेऊया। तर याला फरे असं म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात तर नक्कीच कमेंट करून सांगा। तर या पद्धतीने आपण चाळणीवर मस्त असे वाफेवर शिजवून घेणार आहोत हे सर्व फरे। तर तुम्ही बघू शकता मस्त वास येतोय आणि मस्त शिजलेले पण आहेत, हे उकडून मस्त असे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता सुटतायत म्हणजे शिजलेले आहेत। तर या पद्धतीने आपण सर्व फरे असे भरून आणि उकडून घेणार आहोत। नंतर आपण दुसऱ्या साईडला कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकून घेणार आहोत। आणि यामध्ये जे आपण फरे जे वाफवून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण मस्त असे परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले फरे परतून झालेले आहेत। यात तुम्ही चाट मसाला वरून टाकू शकता किंवा लाल तिखट, तुम्हाला जो मसाला आवडेल ते तुम्ही वरून टाकून घ्या। आणि याप्रमाणे 1-2 मिनिट आपण याला मस्त असे तेलामध्ये परतून घेऊया। आणि हे फरे आपल्या नाश्त्यासाठी तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।